शॅडो अर्थव्यवस्था म्हणजे काय? पहिल्या प्रकरणाच्या तिसऱ्या भागामध्ये आज आपण शॅडो अर्थव्यवस्था, ब्लू इकॉनॉमी, ग्रे इकॉनॉमी अशा प्रकारच्या अर्थव्यवस्था समजावून घेणार आहोत. सुरुवातीला शॅडो इकॉनॉमी. शॅडो इकॉनॉमी म्हणजे काय? ज्या देशामध्ये कर चुकवण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणामध्ये असते त्याला शॅडो इकॉनॉमी असं म्हटलं जातं. अनेक लोक कर चुकवण्याचा प्रयत्न करतात, आपलं उत्पन्न कमी दाखवतात, रोख पैसा स्वतःजवळ मोठ्या प्रमाणामध्ये ठेवतात. त्याला शॅडो अर्थव्यवस्था आणि याला दुसरं नाव आहे काळी अर्थव्यवस्था किंवा समांतर अर्थव्यवस्था. लक्षात येतं? शॅडो अर्थव्यवस्था. शॅडो अर्थव्यवस्था असा जो उल्लेख आला की लगेच लक्षात घ्यायचं की काळ्या पैशानं निर्माण झालेली समांतर अर्थव्यवस्था त्याला आपण म्हणतो शॅडो अर्थव्यवस्था. आणि याला आपण उल्लेख केल्याप्रमाणे ब्लॅक इकॉनॉमी असं सुद्धा म्हटलं जातं. काळा पैशाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो, ज्या पैशाचा हिशोब ठेवला जात नाही. लोक मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये रोख रकमेचा वापर करतात. लोक आपल्या उत्पन्नामधून सरकारला कमी कर भरत असतात. याशिवाय आपली जी स्वतःची संपत्ती आहे ती संपत्ती लपवण्याचा प्रकार, सरकारपासून लपवण्याचा प्रकार या शॅडो अर्थव्यवस्थेमध्ये होत असतो. कर चुकवण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणामध्ये असते. अशी जर अर्थव्यवस्था असेल तर त्या अर्थव्यवस्थेला शॅडो अर्थव्यवस्था म्हटलं जातं. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. या काळ्या पैशाचा जर आपण विचार केला तर याचा जास्तीत जास्त प्रमाणात लोक कुठे वापर करतात याचा पण विचार करणं गरजेचं आहे. तर उपभोगाच्या कामामध्ये गाडी घेणे किंवा वेगवेगळ्या उपभोगाची आपली जी कामं आहेत, भौतिक वस्तू विकत घेणे. आणि हा जो काळा पैसा आहे त्या काळ्या पैशाचं एक वैशिष्ट्य आहे की उत्पादक कामामध्ये या काळ्या पैशाचा वापर कमी प्रमाणामध्ये केला जातो. ज्या कामामुळं अर्थव्यवस्थेची वाढ होईल, उत्पादक कामं निर्माण होतील, अशा कामांमध्ये हा काळा पैसा वापरला जात नाही. तशा प्रकारे काळा पैसा कमी करण्यासाठी भारत सरकारने खूप प्रयत्न केले. तुम्हाला माहिती आहे की अलीकडील कालावधीमध्ये 8 नोव्हेंबर 2016ला नोटबंदी करण्यात आलेली होती. सरकारनं अनेक योजना लोकांना दिल्या. उत्पन्न घोषणा योजना होती. तर यासारखे अनेक प्रयोग सरकारनं या शॅडो अर्थव्यवस्थेसाठी केलेले आहेत. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे शॅडो अर्थव्यवस्था म्हणजे काय? एका वाक्यामध्ये लक्षात ठेवायचं. शॅडो अर्थव्यवस्था काळी अर्थव्यवस्था, जिला ब्लॅक इकॉनॉमी आणि समांतर अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. या ठिकाणी लोक आपली संपत्ती लपवतात. कुणापासून लपवतात? सरकारपासून लपवतात. कर चुकवण्याची प्रवृत्ती अशा ठिकाणी जास्त असते. अशा प्रकारे ही आहे शॅडो अर्थव्यवस्था. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण या ठिकाणी उल्लेख केला की वेगवेगळ्या योजना सरकारनं सुरू केलेल्या आहेत. या शॅडो अर्थव्यवस्था, काळ्या पैशाचं प्रमाण कमी व्हावं यासाठी सरकारनं विविध योजना राबवलेल्या आहेत. त्यातल्या काही योजना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण या ठिकाणी शॅडो अर्थव्यवस्थेचा जर विचार करतोय तर या अर्थव्यवस्थेसाठी काही महत्त्वाच्या ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या योजना कोणत्या राबवलेल्या आहेत हे पण आपण थोडक्यात समजावून घेऊयात. यामधीलच एक योजना म्हणजे उत्पन्न घोषणा योजना. यालाच इन्कम डिक्लेरेशन स्कीम असं म्हटलं गेलेलं होतं. काय होती या योजनेमध्ये? या योजनेमध्ये सरकारने सांगितलं की जर तुमच्याकडे अघोषित संपत्ती असेल तर त्या अघोषित मालमत्तेमधून 45% कर तुम्ही भरा. आणि हा कर तुम्ही भरल्यानंतर तुम्ही जी घोषित केलेली संपत्ती, आता अघोषित संपत्ती आत्तापर्यंत जी घोषित केलेली नव्हती, तुम्ही कर भरला, ह्याच्यावरती 45% जर कर भरला तर त्या बदल्यामध्ये तुमची आत्ता घोषित केलेली अघोषित असलेली संपत्ती कायदेशीर मानण्यात येईल. तर अशा प्रकारे इन्कम डिक्लेरेशन स्कीम होती. लक्षात आलं? सरकारने सांगितलं की तुमची जी अघोषित मालमत्ता आहे त्या अघोषित मालमत्तेमधून 45% कर तुम्ही भरा आणि मग तुमची सगळी मालमत्ता जी आहे ती मालमत्ता कायदेशीर मानली जाईल. अशा प्रकारे इन्कम डिक्लेरेशन स्कीम सरकारने सुरू केलेली होती. यानंतर ज्यावेळी नोटबंदी करण्यात आली त्यावेळी 3 उद्दिष्ट होती. नोटबंदीची 3 उद्दिष्ट कोणती होती माहिती आहे का तुम्हाला? पहिलं उद्दिष्ट होतं
की देशामध्ये जो काळा पैसा आहे तो काळा पैसा संपवणं. दुसरं उद्दिष्ट होतं की देशाच्या चलनामधून बनावट नोटा काढून टाकणं. आणि तिसरं उद्दिष्ट होतं की दहशतवादाला जो वित्त पुरवठा होतोय तो वित्त पुरवठा थांबवणं या उद्देशानं नोटबंदी करण्यात आलेली होती. आता नोटबंदीविषयी आपण ज्यावेळी रिझर्व्ह बँकेचा विचार करणार आहोत तर रिझर्व्ह बँकेमध्ये नोटबंदीचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी नोटबंदीविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पण या ठिकाणी लक्षात ठेवायचे नोटबंदीची कोणती 3 उद्दिष्ट होती? काळा पैसा संपवणं, देशाच्या चलनामधून काळा पैसा संपवून टाकणं, देशाच्या चलनामधून बनावट नोटा काढून टाकणं आणि दहशतवादाला जो वित्त पुरवठा होतोय तो वित्त पुरवठा थांबवणं. अशा प्रकारे नोटबंदीची 3 उद्दिष्ट होती हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. यानंतर सरकारनं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राबवली होती. या योजनेमध्ये सरकारने जनतेला सांगितलं की जी तुमच्याकडे अघोषित संपत्ती आहे ती अघोषित संपत्ती डिक्लेअर करण्याची, घोषित करण्याची ही तुमची शेवटची संधी आहे. आणि तुमच्याकडे अघोषित मालमत्ता असेल तर त्याच्यावरती 50% कर भरा आणि उर्वरित मालमत्ता तुमची कायदेशीर समजली जाईल. अशा प्रकारे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आता याला नाव का दिलं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना? त्यातून जो पैसा मिळणार होता तो पैसा गरिबांच्या कल्याणासाठी वापरण्यात येणार होता म्हणून याला नाव देण्यात आलेलं होतं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना. लक्षात आलं? 50% कर भरा आणि तुमची उर्वरित जी अघोषित संपत्ती आहे तिला सरकार कायदेशीर मानेल आणि ही तुम्हाला देण्यात आलेली सरकारकडून शेवटची संधी आहे असं सरकारने यावेळी या योजनेमध्ये सांगितलेलं होतं. यानंतर सरकारनं क्लीनलेस कॅम्पेन ही मोहीम राबवली, क्लीन मनी. आता ही मोहीम काय होती थोडक्यात लक्षात ठेवायचं. सरकारने सांगितलं की आमची एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती तुम्ही जा, त्या वेबसाईटवर काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या. मग तुम्हाला त्या वेबसाईटवरती सांगितलं जाईल की किती दंड भरायचा आहे. तो दंड तुम्ही भरायचा आणि जर तुम्ही तुमच्या उत्पन्नावरचा कर भरला तर तुमची मालमत्ता कायदेशीर मानली जाईल. दंड भरा, तुमच्या उत्पन्नावरील कर भरा आणि मग तुमची मालमत्ता कायदेशीर मानली जाईल. अशा प्रकारे क्लीनलेस कॅम्पेन, ज्याला आपण क्लीन मनी म्हणतो, तर ही मोहीम सुद्धा सरकारनं राबवलेली होती हा काळा पैसा संपवण्यासाठी. यानंतर सरकारनं प्रोजेक्ट इनसाइड मोहीम सुद्धा राबवलेली होती. आता ही इंटरेस्टिंग मोहीम आहे. प्रोजेक्ट इनसाइड मोहीमचा जर विचार केला तर काळा पैसा शोधण्यासाठी सरकारनं प्रोजेक्ट इनसाइड मोहीम सुरू केली होती आणि या मोहिमेमध्ये सोशल मीडियाचा वापर केला जात होता. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की प्रोजेक्ट इनसाइड मोहिमेमध्ये की सरकारनं सोशल मीडियाचा वापर कसा केला. समजा तुम्ही एखादी मर्सिडीज कार विकत घेतली आहे आणि आपल्या मर्सिडीज कारचे स्वतःचे फोटो वगैरे काढले आणि ते सोशल मीडियावरती ठेवले, तर आयकर विभाग काय करता तर आपल्याला त्याच्यावरती एक पत्र देतं. आयकर विभागाच्या हे लक्षात आलं की आयकर विभाग काय करेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपल्याला एक पत्र देतं आणि विचारतं की तुमचा जो पगार आहे, तुमचे जे उत्पन्नाचे सोर्स आहेत त्याच्यावरून असं वाटत नाही की तुम्ही मर्सिडीज कार खरेदी करू शकता. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही दुसरं एखादं खातं चालवताय. मग आता तुम्ही जे खातं चालवताय त्याचं स्पष्टीकरण द्या. अशा प्रकारे सोशल मीडियावरती राबवली जाणारी ही मोहीम आहे ज्याला आपण प्रोजेक्ट इनसाइड मोहीम असं म्हणतो. एखादी तुम्ही कार घेतली, स्वतःचे फोटो काढले आणि आता आपण पाहतो की फेसबुकवरती, व्हॉट्सॲपवरती आपण आपले फोटो काढतो, इंस्टाग्रामवरती आणि टाकतो. तर अशा प्रकारे एखादं असं तुम्ही पिक्चर काढून ते सोशल मीडियावरती टाकलं तर आयकर विभागाची त्याच्यावरती नजर असते आणि त्यानंतर आयकर विभाग तुमच्या उत्पन्नाचे स्रोत पाहता. तुम्ही किती टॅक्स भरलाय, काय भरलाय, तुमचं उत्पन्न किती. त्यावरून आयकर विभागाच्या जर लक्षामध्ये आलं की तुमच्या पगारामधनं कार घेणं शक्यच नाहीये तर मग आयकर विभाग तुम्हाला पत्र पाठवते आणि सांगतं की जी तुम्ही मर्सिडीज कार खरेदी केलेली आहे, तुमच्या उत्पन्नावरून तर असं वाटत नाहीये की मर्सिडीज कार तुम्ही खरेदी करू शकता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही दुसरं एखादं खातं चालवताय, मग ते खातं कोणतं याचं स्पष्टीकरण द्या असं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आपल्याला पत्र येतं. उदाहरणार्थ तुम्ही अमेरिकेमध्ये पर्यटनासाठी गेलाय, जे तुमचा आवडता देश आहे त्या देशामध्ये पर्यटनासाठी गेलाय, आपले फोटो काढले, सोशल मीडियावरती टाकले आणि त्याच्यावरती लिहिलं की एन्जॉईंग विथ माय फॅमिली. आता या ठिकाणी
इन्कम टॅक्स विभागाची तुमच्यावरती नजर आहे. इन्कम टॅक्स विभाग तुमचे उत्पन्नाचे स्रोत पाहिल, तुम्ही कुठल्या खात्यामधून खर्च केलाय ते पाहिल, आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक पत्र पाठवेल आणि सांगेल की अमेरिकेमध्ये जाऊन जी तुम्ही सुट्टी साजरी केली आहे त्यासाठी जो पैसा वापरण्यात आला त्याचा व्यवहार आपल्या खात्यामधून तर झालेले दिसत नाहीयेत. याचा अर्थ असा आहे की दुसऱ्या खात्यामधून तुम्ही पैसे दिलेले आहेत. ते दुसरं खातं तुमचं कोणतं आहे आणि त्यावर तुम्ही किती कर भरलेला आहे याचं स्पष्टीकरण द्या. अशा प्रकारे प्रोजेक्ट इनसाइड कॅम्पेन ही सुद्धा मोहीम सरकारने राबवली सोशल मीडियाच्या माध्यमामधून देशातला काळा पैसा संपवण्यासाठी. अशा प्रकारे देशातली शॅडो इकॉनॉमी आहे. लक्षात आलं? आपण थोडक्यात काय पाहिलं? शॅडो इकॉनॉमी, त्यानंतर सरकारनं ही शॅडो इकॉनॉमी संपवण्यासाठी कोणकोणत्या योजना राबवल्या, त्या योजना कोणत्या प्रकारे राबवल्या हे आपण समजावून घेतलं. अशा प्रकारे शॅडो इकॉनॉमी आहे. काळा पैसा, समांतर अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं, याला ब्लॅक इकॉनॉमी असं म्हटलं जातं. याला लोक सरकारला जो आपला कर द्यावा लागतो तो कर मोठ्या प्रमाणामध्ये चुकवतात, सरकारला कर भरत नाहीत, रोख पैशाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतात, उपभोगासाठी वापर करतात. उत्पादक कामामध्ये या रोख पैशाचा, काळ्या पैशाचा वापर कमी होतो. तर अशा प्रकारची शॅडो अर्थव्यवस्था असते. लक्षात येत आहे? तर ही आहे शॅडो अर्थव्यवस्था. ग्रे इकॉनॉमी म्हणजे काय? यानंतर ग्रे इकॉनॉमी. आता ग्रे इकॉनॉमी म्हणजे काय? एका वाक्यात अर्थ लक्षात राहिला पाहिजे. ग्रे इकॉनॉमी म्हणजे अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये असंघटित क्षेत्राचा समावेश होतो. भारताचा विचार करा. असंघटित क्षेत्र म्हणजे काय हे पण आपण पाहूयात. भारताचा जर तुम्ही विचार केला तर 92% भारतीय कामगार, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काम करणारे 92% कामगार आज असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. 92% कामगार देशातले असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. असंघटित क्षेत्र म्हणजे काय? हे असं क्षेत्र असतं की जिथं कामकाजाचे तास निश्चित केलेले नसतात. म्हणजे 8 तास निश्चित नाहीत, 8, 10, 12, 16 तास जोपर्यंत सांगितलं जाईल तोपर्यंत काम करावं लागतं, डबल ड्युटी करावी लागते. तर अशा प्रकारचं क्षेत्र म्हणजे असंघटित क्षेत्र. लक्षात येतं? असंघटित क्षेत्र, ज्या ठिकाणी असंघटित क्षेत्र मोठ्या प्रमाणात ग्रे इकॉनॉमी. ग्रे इकॉनॉमी कशाशी संबंधित आहे? असंघटित क्षेत्रातील कामगारांशी ग्रे इकॉनॉमी संबंधित आहे. लक्षात आलं? अशा प्रकारची ग्रे इकॉनॉमी आपल्या देशातले 92% कामगार आजही असंघटित क्षेत्रात काम करतायत. या असंघटित क्षेत्रामध्ये कामकाजाचे तास निश्चित नसतात. या ठिकाणचे जे कामगार असतात ते कामगार 18 तास काम करतात. निश्चित पगार नसतो, पगार कमी जास्त होतो. आता आपण पाहतो की हे जे कोरोनाची स्थिती आहे त्याच्यामध्ये किती जणांच्या नोकऱ्या केल्या, निश्चित पगार नाहीये. पगार कमी होतो, जास्त होतो. तुम्हाला या पगारावरती काम करायचं असेल तर करा, अन्यथा तुम्ही निघून जा. तर अशा प्रकारे असंघटित क्षेत्रातले कामगार तास निश्चित नसतात, सांगेल तेवढा वेळ काम करावा लागतो. 18 तास लोक काम करतात, निश्चित पगार नसतो, सामाजिक सुरक्षा पुरवण्यात आलेली नसते, विमा सुरक्षा उपलब्ध करून दिलेली नसते आणि असंघटित क्षेत्रामध्ये पेन्शन सुद्धा प्राप्त होत नाही. असंघटित क्षेत्राची वैशिष्ट्य, कामाचे तास निश्चित नसतात. 8 तासापासून 10, 12, 16, 18 तास जितकं काम असेल वाटायला तेवढं काम करावं लागतं. निश्चित पगार नसतो, पगाराची शाश्वती नसते, सामाजिक सुरक्षा प्राप्त होत नाही, विमाचे संरक्षण असतात. शासकीय नोकऱ्यांमध्ये तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही आजारी पडल्यानंतर एक संरक्षण उपलब्ध असतं. सरकारमार्फत तुम्हाला काही रोगांवरच्या इलाजावरती पेमेंट मिळतं. अशा प्रकारे विमा संरक्षण या ठिकाणी उपलब्ध नसतं. असंघटित क्षेत्रामध्ये पेन्शन कोणत्याही प्रकारची या क्षेत्रामध्ये मिळत नाही. मग असंघटित क्षेत्रामध्ये लोक काम का करतात हे पण आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. असंघटित क्षेत्रामध्ये लोक काम करतात याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे कार्यकुशलता नसते. याशिवाय आपण जर विचार केला तर यांच्यामध्ये कौशल्य विकास करावा लागेल आणि पंतप्रधान कौशल्य विकास अभियान जर आपण पाहिलं तर या अभियानाच्या माध्यमामधून त्यांचा कौशल्य विकास करता आला पाहिजे आणि कौशल्य विकास होण्यासाठी त्या व्यक्तीची तेवढीच आत्मिक इच्छा असणंही गरजेचं आहे. सरकारने कितीही ठरवलं की यांचा कौशल्य विकास, स्किल डेव्हलपमेंट करायचा आहे, पण त्या स्वतः जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचीही इच्छा असणं
गरजेचं आहे की मला कौशल्य प्राप्त करायचं आहे. तर अशा प्रकारे असंघटित क्षेत्रामध्ये लोक काम करतात, त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे कार्यकुशलता नसते. तर अशा प्रकारे असंघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र आपण त्याला काय म्हणतो, ग्रे इकॉनॉमी असं म्हटलं जातं. लक्षात येते ग्रे इकॉनॉमी काय आहे? कामकाजाचे तास निश्चित नसतात. ग्रे इकॉनॉमी म्हटलं की असंघटित क्षेत्रामधील कामगार, हे लक्षात ठेवायचं आणि त्यांची वैशिष्ट्य लक्षामध्ये ठेवायची. कामकाजाचे तास निश्चित नसतात, 18 तास काम करावं लागतं, निश्चित पगार नसतो, सामाजिक सुरक्षा प्राप्त करून दिलेली नसते, विमा संरक्षण उपलब्ध करून दिलेलं नसतं, कोणत्याही प्रकारची पेन्शन यांना प्राप्त होत नाही. तर अशा प्रकारे ही आहे ग्रे इकॉनॉमी. लक्षात येतं ग्रे इकॉनॉमी म्हणजे काय? या ब्लू इकॉनॉमी म्हणजे काय? तर आहे ब्लू इकॉनॉमी, ज्यावेळी आपण सागरी सीमांचा वापर आर्थिक कार्यासाठी रणनीतिक दृष्ट्या करतो. आर्थिक कार्यांसाठी सागरी सीमांचा वापर ज्यावेळी आर्थिक कामांसाठी डावपेच आखून केला जातो, त्यावेळी ती ब्लू इकॉनॉमी असते. म्हणजे थोडक्यात काय, जेव्हा आपण या सागरी सीमांचा वापर रोजगार वाढवण्यासाठी करतो, त्यावेळी त्याला ब्ल्यू अर्थव्यवस्था किंवा ब्ल्यू इकॉनॉमी, निळी अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. यानंतर आपण ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे काय हे समजावून घेऊयात. ब्ल्यू इकॉनॉमीचा जर विचार केला, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे डावपेच आखले जातात की ज्यामुळं सागरी सीमांचा वापर आर्थिक कार्यासाठी तसंच देशामधील रोजगार वाढवण्यासाठी केला जातो. ज्यावेळी एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये सागरी सीमांचा वापर आर्थिक कार्यासाठी आणि देशामधील रोजगार वाढवण्यासाठी केला जातो, त्यावेळी त्याला ब्ल्यू इकॉनॉमी असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी ब्ल्यू इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून सहजपणे व्याख्या लक्षात राहिली पाहिजे, तर आपल्याला अर्थशास्त्र हा विषय समजेल. ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे काय, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायचा, देशातील सागरी सीमा त्यांचा वापर आर्थिक कार्यासाठी केला जातो, देशातील रोजगारामध्ये वाढ होण्यासाठी केला जातो. जर अशा प्रकारची अर्थव्यवस्था असेल तर अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेला ब्ल्यू इकॉनॉमी असं म्हटलं जातं. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. थोडक्यात काय, तर या ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये सागरी संसाधनांचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो. आता सागरी संसाधने आणि डॅश करून ब्ल्यू इकॉनॉमी ही गोष्ट लक्षामध्ये ठेवायची. याच्यावर प्रश्न आला की लगेच लक्षात येईल. आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं की ब्ल्यू इकॉनॉमी या संकल्पनेचे जनक कोण, या संकल्पनेचं सर्वात प्रथम वर्णन कोणी केलं, तर या ठिकाणी गुंटर पॉली हे नाव लक्षात ठेवायचं. गुंटर पॉल यांनी पुस्तक लिहिलेलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं 10 years 100 इनोव्हेशन्स आणि 100 million जॉब्स. हे पुस्तक आहे गुंटर पॉल यांचं. आणि या पुस्तकामध्ये ब्ल्यू इकॉनॉमी या संकल्पनेचे सर्वात प्रथम वर्णन केलं गेलेलं होतं, उल्लेख केला गेलेला होता. अशा प्रकारे ब्ल्यू इकॉनॉमीच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये सागरी संसाधनांचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो, त्यावेळी अशा अर्थव्यवस्थेला ब्ल्यू इकॉनॉमी असं म्हटलं जातं. किती सोपं आहे पहा. सागरी संसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. याच्यामध्ये एक नाव लक्षात ठेवायचं आहे, जे नाव आहे गुंटर पॉली यांचं. कारण यांनी या आपण ज्याचा विचार करतोय ब्ल्यू इकॉनॉमी या संकल्पनेचं सर्वात प्रथम वर्णन आपल्या पुस्तकामध्ये केलं होतं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं 10 years 100 इनोव्हेशन्स आणि 100 million जॉब्स. तशा प्रकारचं हे पुस्तक आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. या ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोन महत्त्वाचा मानला जातो आणि आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनामधून सागरी क्षेत्राचा वापर रोजगारासाठी केला जातो. म्हणजे रोजगारासाठी महत्त्वाचं क्षेत्र म्हणून सागरी क्षेत्राचा वापर केला जातो. म्हणजे थोडक्यात काय, सागरी उत्पादनांचा वापर अशा ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये केला जात असतो. आता याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला लक्षामध्ये ठेवाव्या लागतील. त्याच्यामध्ये आर्थिक प्रक्रिया आणि सामरिक क्षेत्र ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आर्थिक प्रक्रिया आणि सामरिक क्षेत्रासाठी सागरी स्रोतांचा जो वापर केला जातो आणि या सागरी स्रोतांच्या वापरामधून रोजगारामध्ये वाढ केली जात आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर या ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये सागरी स्रोत मोठ्या प्रमाणावरती वापरले जातात, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी नीती आयोगानं पण एक उल्लेख केलेला आहे या ब्ल्यू इकॉनॉमीबद्दल, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नीती आयोगाची जी कृती योजना आहे, त्या कृती योजनेमध्ये नीती आयोगाने म्हटलेलं आहे की आपली जी सागरी संसाधनं आहेत
त्या सागरी संसाधनांचा वापर, जास्तीत जास्त वापर आर्थिक क्षेत्र तसेच सामरिक क्षेत्रासाठी देखील केला जाऊ शकतो, असं नीती आयोगानं उल्लेख केलेला आहे. आणि याचमधून आपला रोजगार वाढवता येऊ शकेल असा उल्लेख नीती आयोग करत आहे. म्हणजे या ठिकाणी ब्ल्यू इकॉनॉमीबद्दल नीती आयोगानं सुद्धा सूचना केलेल्या आहेत. आपल्या कृती योजनेमध्ये उल्लेख केलेला आहे की सागरी संसाधनांचा जास्तीत जास्त वापर आपल्याला कशा प्रकारे आर्थिक क्षेत्र, सामरिक क्षेत्रासाठी करता येईल आणि त्याचबरोबर यामधून आपला रोजगार कशा पद्धतीनं वाढू शकेल याबद्दल नीती आयोगानं आपलं मत, आपल्या कृती योजनेमध्ये उल्लेख केलेला आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे या ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये सागरी संसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो, आर्थिक स्रोत म्हणून केला जातो, सामरिक क्षेत्रासाठी केला जातो आणि यामधून रोजगारामध्ये वाढ केला जातो. म्हणजे ज्यावेळी एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये सागरी संसाधनांचा जास्तीत जास्त वापर केला जातो त्यावेळी त्या अर्थव्यवस्थेला काय म्हटलं जातं? ब्ल्यू इकॉनॉमी म्हटलं जातं, हे लक्षामध्ये ठेवायचं. 1991च्या औद्योगिक धोरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेले बदल. यानंतर आपण समजावून घेऊयात की 1991चं जे औद्योगिक धोरण होतं त्या औद्योगिक धोरणापासून आपल्या अर्थव्यवस्थेची वाटचाल बदललेली आहे. तर ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की 1991च्या औद्योगिक धोरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणते बदल झालेले आहेत त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारू शकतील. काय बदल झालेले आहेत, त्यावेळीची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती, 2021 परिस्थिती काय आहे आणि त्यावेळीची परिस्थिती काय आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. 24 जुलै 1991 ही तारीख या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. 24 जुलै 1991ला नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं आणि या औद्योगिक धोरणाचं वैशिष्ट्य असं होतं, महत्त्व असं होतं की या 1991च्या औद्योगिक धोरणानंतर किंवा आर्थिक सुधारणांपासून भारतीय अर्थव्यवस्थेनं मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचालीला सुरुवात केली. आपण या ठिकाणी ओपन इकॉनॉमी पाहिलं. सुरुवातीच्या काळामध्ये 1991 पूर्वी काय परिस्थिती होती? ज्या काही आंतरराष्ट्रीय कंपनी आहेत त्यांना जर आपल्या देशामध्ये यायचं असेल तर खूप किचकट प्रक्रिया होती. खूप कमी प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतामध्ये येत होत्या. आयात निर्यातीवर जर आपण विचार केला तर निर्यात आपली खूप कमी प्रमाणामध्ये होती. आयातीवरती काही बंधनं होती. तर अशा प्रकारे बंद अर्थव्यवस्थेचं स्वरूप होतं आपलं. तर 1991च्या धोरणाचं हे वैशिष्ट्य आहे की 1991मध्ये ज्या आर्थिक सुधारणा सुरू झाल्या, खरं तर हे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याच्या दबावामुळे या आर्थिक सुधारणा आपल्याला कराव्या लागल्या. IMFच्या दबावामुळे आपल्याला आर्थिक सुधारणा कराव्या लागल्या. पण ज्यावेळी या आर्थिक सुधारणा झाल्या तर या आर्थिक सुधारणापासून भारतीय अर्थव्यवस्थेनं मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडील वाटचालीला सुरुवात केली होती. हे 1991च्या धोरणानंतर झालेला महत्त्वाचा आर्थिक बदल म्हणून ओळखला जातो, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. 1991च्या आर्थिक धोरणाचं महत्त्व असं आहे की या आर्थिक धोरणापासून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आदेशात्मक नियोजनाऐवजी सूचकात्मक नियोजन सुरू झालं. पहा, आदेशात्मक नियोजन आपण पाहिलं होतं. आदेशात्मक नियोजन काय काय आदेशात्मक नियोजनाची वैशिष्ट्य आहे आणि सूचकात्मक नियोजन म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आदेशात्मक नियोजन अर्थव्यवस्थेमधील उत्पादन, केली जाणारी गुंतवणूक, उत्पादनाच्या किमती तसेच मिळणारे उत्पन्न केंद्र सरकारकडून नियंत्रित करण्यात आलेले असते. या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंची मागणी किंवा नफा विचारांमध्ये घेतला जात नाही. वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी केले जात नाही. वस्तू व सेवांचे उत्पादन अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू लक्षात घेऊन केले जाते. आर्थिक निर्णय सरकारमार्फत घेतला जातो. मूलभूत गरजेच्या वस्तू व सेवा कमीत कमी किमतीत व योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक सार्वभौम नसतो. अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनावर भर दिला जातो. उत्पादनाची साधने सरकारच्या मालकीची असतात. केंद्रीय नियोजनासाठी एखादी केंद्रीय संस्था कार्यरत असते.
या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये आदेशात्मक नियोजन असते. नियोजित अर्थव्यवस्थेचे स्वरूप अतिकेंद्रित असते. नियोजनामध्ये लक्ष्य व अग्रक्रमाचा आराखडा बनवला जातो. या अर्थव्यवस्थेला आदेशात्मक अर्थव्यवस्था किंवा नियोजित अर्थव्यवस्था या नावानेही ओळखले जाते. सूचकात्मक नियोजन कोणत्या प्रकारे करण्यात आलेले असते? या प्रकारच्या नियोजनामध्ये लक्ष्य व अग्रक्रमांचा आराखडा बनवला जातो. या प्रकारच्या नियोजनामध्ये आदेशाशिवाय नियोजन सुचवले जाते. या प्रकारच्या नियोजनामध्ये कोणत्याही प्रकारची सक्ती अथवा बळजबरी केली जात नाही. या प्रकारच्या नियोजनामध्ये आवश्यक असणाऱ्या उत्पादनासाठी सबसिडी, कर्ज व सवलती दिल्या जातात. या प्रकारच्या नियोजनामध्ये गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जातो. या प्रकारच्या नियोजनामध्ये ग्राहकांचे निवड स्वातंत्र्य व उत्पादकांचे उत्पादन स्वातंत्र्य ठेवले जाते. तर 1991च्या आर्थिक धोरणापासून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आदेशात्मक नियोजनाऐवजी सूचकात्मक नियोजन सुरू झालेलं आहे. आदेशात्मक नियोजनामध्ये सरकारची काही बंधनं होती. सरकारनं आपल्या देशामध्ये जो उद्योगधंदे स्थापन करायचे असतील तर मोठ्या प्रमाणात बंधनं होती. आता ती बंधनं दूर करायला सुरुवात झाली. जे काही नियम होते, एखादा कारखाना देशामध्ये स्थापन करण्यासाठी, एखादी आंतरराष्ट्रीय कंपनी भारतामध्ये येण्यासाठी, त्याला परवाने देण्यासाठी जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया या ठिकाणी 1991च्या आर्थिक धोरणापासून सोपी करण्यात आली. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये आदेशात्मक नियोजनाऐवजी सूचकात्मक नियोजनाची सुरुवात झाली. उदाहरणार्थ पहा, 1995मध्ये भारताचा इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम किती होता? 45.1 होता. 1995मध्ये इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम. आता या ठिकाणी इकॉनॉमिक फ्रीडम म्हणतोय आपण, आर्थिक स्वातंत्र्याचा निर्देशांक. मराठीमध्ये जर आपण विचार केला तर याला आर्थिक स्वातंत्र्याचा निर्देशांक असं म्हटलं जातं. तर 1995मध्ये आर्थिक स्वातंत्र्याचा निर्देशांक 45.1 होता. आणि आत्ता सध्याचा जो 2021चा तुम्ही विचार केला तर 2021मध्ये हा आर्थिक स्वातंत्र्याचा निर्देशांक म्हणजे इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम 2021मध्ये 56.5 झालेला आहे. या ठिकाणी 2020चा जर आपण विचार केला तर 2020मध्ये इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम मध्ये 105 स्थान होतं आपलं. आणि आत्ता 2021मध्ये ते 121वे स्थान. हे परीक्षेमध्ये विचारते. इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम 2020मध्ये 105वं स्थान, 2021मध्ये 121वं स्थान आपलं आहे जगामध्ये. म्हणजे काय? तर हे स्थान आपलं खाली सरकलेलं आहे, लक्षामध्ये ठेवायचं.